नमस्कार. कधी असा विचार केलाय का की एखाद्या इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये आपल्याला हव्या त्या व्हॅल्यूचा कॅपॅसिटर मिळाला नाही तर काय करायचं? किंवा समजा आपल्याला जास्त व्होल्टेज हाताळायचं असेल तर कॅपॅसिटर कसे वापरायचे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कॅपॅसिटर ग्रुपिंग या संकल्पनेत दडलेली आहेत. आजच्या या विवेचनात आपण कॅपॅसिटर्सच्या सिरीज आणि पॅरलल जोडणीचं तंत्र अगदी सोप्या भाषेत उलगडणार आहोत. चला तर मग पटकन बघूया की आज आपण नक्की काय काय शिकणार आहोत. आपण एकदम सुरुवातीपासून म्हणजे ग्रुपिंगची गरज का पडते इथून सुरुवात करू. मग पॅरलल आणि सिरीज ग्रुपिंग म्हणजे नेमकं काय, ते कसं काम करतं आणि त्यांच्यात काय फरक आहे हे सविस्तरपणे पाहू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करताना कोणती सुरक्षा काळजी घ्यायची हे सुद्धा समजून घेणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याने सुरुवात करूया. विचार करा की एखाद्या सर्किटसाठी एक विशिष्ट कॅपॅसिटन्स किंवा व्होल्टेज रेटिंग आवश्यक आहे, पण तसा एकच कॅपॅसिटर बाजारात उपलब्ध नाही. मग अशावेळी काय करणार? बरोबर, इथेच कॅपॅसिटर ग्रुपिंगची गरज निर्माण होते. आजच्या या विवेचनातून आपल्याला 3 गोष्टी अगदी स्पष्टपणे समजतील. पहिली, कॅपॅसिटर्सना एकत्र का आणि कसं जोडलं जातं. दुसरी, सिरीज आणि पॅरलल जोडणी करताना कोणत्या तांत्रिक अटी लक्षात ठेवाव्या लागतात. आणि तिसरी, या दोन्ही पद्धतींमध्ये एकूण कॅपॅसिटन्स आणि व्होल्टेजच्या व्हॅल्यूज कशा बदलतात याचं संपूर्ण गणित आपण समजून घेऊयात. आता आपल्या मनात येणारा पहिला आणि सगळ्यात स्वाभाविक प्रश्न म्हणजे इंजिनियर्सना कॅपॅसिटर्स एकत्र जोडण्याची गरजच का भासते? चला यामागचं कारण शोधूया. याची मुख्यत्वे 2 कारणं आहेत. पहिलं म्हणजे तांत्रिक मर्यादा. बघा, बाजारात मिळणारे कॅपॅसिटर्स ठराविक मूल्यांचे असतात, पण आपल्याला एखादं वेगळंच नॉन स्टँडर्ड मूल्य हवं असेल तर तेव्हा ग्रुपिंग कामी येतं. आणि दुसरं तितकंच महत्त्वाचं कारण म्हणजे सुरक्षितता. प्रत्येक कॅपॅसिटरची व्होल्टेज सहन करण्याची एक लिमिट असते. त्यापेक्षा जास्त व्होल्टेज दिलं तर तो खराब होऊ शकतो किंवा जळूही शकतो. हे टाळण्यासाठी सुद्धा ग्रुपिंग केलं जातं. आणि यासाठी आपल्याकडे 2 मुख्य पद्धती आहेत. जास्त कॅपॅसिटन्स मिळवण्यासाठी पॅरलल ग्रुपिंग आणि एकूण व्होल्टेज क्षमता वाढवण्यासाठी सिरीज ग्रुपिंग. चला तर मग पहिली पद्धत म्हणजेच पॅरलल ग्रुपिंग सविस्तरपणे पाहूया. जेव्हा आपल्याला सर्किटमध्ये एकूण कॅपॅसिटन्स वाढवायचा असतो तेव्हा ही पद्धत वापरली जाते. पॅरलल जोडणीची आयडिया ना एकदम सोपी आहे. कल्पना करा की आपल्याकडे काही कॅपॅसिटर्स आहेत. त्या सगळ्यांची पॉझिटिव्ह टोकं एकत्र एका कॉमन पॉइंटला जोडायची आणि सगळ्यांची निगेटिव्ह टोकं एकत्र दुसऱ्या कॉमन पॉइंटला जोडायची. झाली आपली पॅरलल जोडणी तयार. पण ही जोडणी करताना 2 अटी पाळणं खूप महत्त्वाचं आहे. पहिली अट, सर्किटला जो सप्लाय व्होल्टेज आपण देणार आहोत त्यापेक्षा ग्रुपमधल्या प्रत्येक कॅपॅसिटरचं व्होल्टेज रेटिंग जास्तच असायला हवं. आणि दुसरी अट, जर आपण इलेक्ट्रोलायटिक्ससारखे पोलराइज्ड कॅपॅसिटर वापरत असू तर पोलॅरिटीचं काटेकोरपणे पालन करावं लागेल. म्हणजे पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला निगेटिव्हच जोडलं पाहिजे. यात चूक करून चालणार नाही. पॅरलल जोडणीमधलं गणित तर सगळ्यात सोपं आहे. एकूण कॅपॅसिटन्स काढायचा असेल तर फक्त सगळ्या कॅपॅसिटर्सच्या मूल्यांची सरळ सरळ बेरीज करायची. म्हणजे सी टोटल बरोबर C1 अधिक C2 अधिक C3. बस. असं का होतं? कारण या जोडणीमुळं सगळ्या कॅपॅसिटर्सच्या प्लेट्सचं एकूण क्षेत्रफळ म्हणजे इफेक्टिव्ह प्लेट एरिया वाढतो आणि त्यामुळे एकूण कॅपॅसिटन्स सुद्धा वाढतो. आता पॅरलल जोडणीत व्होल्टेज आणि चार्जचं काय होतं हे खूपच इंटरेस्टिंग आहे. व्होल्टेज सगळ्या कॅपॅसिटर्सना अगदी सारखं मिळतं, जेवढं आपलं सप्लाय व्होल्टेज आहे तेवढंच. पण चार्जचं वाटप मात्र त्यांच्या क्षमतेनुसार होतं. म्हणजे ज्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू जास्त तो जास्त चार्ज साठवतो. आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, समजा ग्रुपमध्ये एक कॅपॅसिटर 200 व्होल्टचा आणि दुसरा 50 व्होल्टचा असेल तर त्या संपूर्ण सर्किटला आपण 50 व्होल्टपेक्षा जास्त व्होल्टेज देऊ शकत नाही, कारण सुरक्षितेची मर्यादा नेहमी सर्वात कमी रेटिंग असलेल्या घटकावरून ठरते. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या पद्धतीकडे वळूया, सिरीज ग्रुपिंग. ही पद्धत साधारणपणे एकूण कॅपॅसिटन्स कमी करण्यासाठी आणि एकूण व्होल्टेज हाताळण्याची क्षमता वाढवण्यासाठी वापरली जाते. आता बघूया सिरीज जोडणी. याला आपण एका रेषेतील जोडणी किंवा साखळी जोडणी असंही म्हणू शकतो. यात काय होतं तर पहिल्या कॅपॅसिटरचं शेवटचं टोक दुसऱ्याच्या सुरुवातीच्या टोकाला, दुसऱ्याचं शेवटचं टोक तिसऱ्याच्या सुरुवातीच्या टोकाला, अशी एकामागोमाग एक साखळी तयार होते. सिरीज जोडणीमध्ये सुद्धा 2 नियम पाळावेच लागतात. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे प्रत्येक कॅपॅसिटरवर येणारा व्होल्टेज, ज्याला आपण व्होल्टेज ड्रॉप म्हणतो, तो त्याच्या स्वतःच्या व्होल्टेज रेटिंगपेक्षा जास्त नाहीये ना याची खात्री करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि दुसरा नियम तोच जो पॅरललसाठी होता. पोलराइज्ड कॅपॅसिटर असेल तर पोलॅरिटीमध्ये अजिबात चूक करायची नाही. सिरीजमधलं कॅपॅसिटन्सचं गणित मात्र थोडं वेगळं आहे. इथे आपण थेट बेरीज करू शकत नाही.
इथे आपल्याला व्यस्त मूल्यांची बेरीज करावी लागते आणि त्यामुळे गंमत होते. जी सिरीज जोडणी आहे तिचा एकूण कॅपॅसिटन्स हा त्या ग्रुपमधल्या सगळ्यात लहान कॅपॅसिटरपेक्षाही कमी येतो. असं का होतं? कारण इथे प्लेट्समधील इफेक्टिव्ह डिस्टन्स वाढतं. गणनेच्या सोपेपणासाठी इथे 2 कॅपॅसिटर्स आणि समान मूल्याच्या अनेक कॅपॅसिटन्ससाठीची खास सूत्रसुद्धा दिली आहेत. सिरीज जोडणीतला सगळ्यात महत्त्वाचा आणि खरं सांगायचं तर थोडा धोकादायक मुद्दा म्हणजे व्होल्टेज डिव्हिजन. इथे सप्लाय व्होल्टेज सगळ्यांमध्ये वाटलं जातं पण समान नाही. नियम अगदी उलटा आहे. ज्या कॅपॅसिटरची क्षमता म्हणजे कॅपॅसिटन्स कमी असतो त्याच्यावर व्होल्टेजचा भार सर्वात जास्त येतो. हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण याच नियमाकडे दुर्लक्ष केल्यास सर्किटमध्ये बिघाड होऊ शकतो. आणि चार्जचं काय? अहो, सिरीज सर्किटमध्ये हा नियम एकदम सरळ आहे. प्रत्येक कॅपॅसिटरवर साठवलेला चार्ज म्हणजे क्यू हा अगदी समान असतो, कारण त्या साखळीमधून एकच करंट वाहत असतो. त्यामुळे सगळ्यांवर सारखाच चार्ज जमा होतो. आतापर्यंत आपण दोन्ही पद्धती स्वतंत्रपणे पाहिल्या. आता त्यांची थेट समोरासमोर तुलना करूया, जेणेकरून त्यांच्यातला फरक आपल्या अधिक चांगला लक्षात येईल. चला, एकाच नजरेत दोन्हीमधला मुख्य फरक पाहूया. मुख्य उद्देश काय? तर कपॅसिटन्स वाढवायचा असेल तर पॅरलल वापरा आणि व्होल्टेज क्षमता वाढवायची असेल तर सिरीज वापरा. पॅरललमध्ये व्होल्टेज सगळ्यांना सारखं मिळतं, पण चार्ज वाटला जातो. याच्या अगदी उलट सिरीजमध्ये चार्ज सगळ्यांना सारखा मिळतो, पण व्होल्टेज वाटलं जातं. हाच या दोन्हींमधला सगळ्यात मूलभूत फरक आहे. आता आपण या संपूर्ण विवेचनाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलेलो आहोत. सुरक्षिततेचे नियम. सिद्धांत कितीही समजला तरी प्रत्यक्षात काम करताना हे नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे. इथे 3 सुवर्ण नियम आहेत जे कधीही विसरायचे नाहीत. पहिला, पोलॅरिटी. पोलराइज्ड कॅपॅसिटर वापरत असाल तर प्लस मायनस कधीही चुकवू नका. दुसरा, हा पोलॅरिटीचा नियम सिरीज आणि पॅरलल या दोन्हींसाठी सारखाच आणि बंधनकारक आहे. आणि तिसरा, जो खास करून सिरीज जोडणीसाठी खूप महत्त्वाचा आहे, वेगवेगळ्या मूल्याचे कॅपॅसिटर सिरीजमध्ये वापरताना कमी कॅपॅसिटन्सच्या कॅपॅसिटरवर त्याच्या रेटिंगपेक्षा जास्त व्होल्टेज येणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर तो जळू शकतो. आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर असमान कॅपॅसिटर्सच्या सिरीज सर्किटमध्ये कोणता घटक निकामी होण्याचा धोका सर्वात जास्त असतो आणि का? याचा विचार नक्की करा. या प्रश्नाचं उत्तर आज आपण शिकलेल्या सर्वात महत्त्वाच्या नियमांमध्येच दडलेलं आहे.